सर थांबा, कुठे गेला होतात? अगं हे काय भांड्यांना कधी करून आणली? कलई? हे बघ पाहिलंस, ती भांडी तू आधी पाहिली असती तर कशी दिसत होती आणि आता बघ कशी दिसतात. अहो ही सगळी पांढरी दिसतात सर. अगं हे पांढरं हेच खरं सत्व आहे, सत्व. कलई काय असते? बघायचंय तुला? हो चल दाखवतो. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला प्रश्न पडला असेल आज हा बुवा कोण आला आहे मास्टर रेसिपीजमध्ये. मी आज कॅमेरासमोर जरी पहिल्यांदा आलो असलो तरी मास्टर रेसिपीज सोबत पहिल्या दिवसापासून जोडलेला आहे. मास्टर रेसिपीज या चॅनलचा मी निर्माता आहे. आपण अनेक वेळेला पितळी आणि तांब्याची भांडी आपण आपल्या अनेक व्हिडिओजमध्ये वापरत असतो आणि ती भांडी वापरावीत असा आपण खास वापरली जावीत सगळ्यांच्याचकडनं असा खास प्रयत्नही करत असतो. वैशिष्ट्य असं आहे की त्या भांड्यांना कढई करणं अतिशय आवश्यक असतं. कढई केल्याशिवाय ती भांडी वापरता येत नाही. ते कसे मोठे मोठे पितळीचे भांडे राहायचे ना, तर ते भांड्यांमध्ये जेवण बनवायचं. ते भांड्यांमध्ये जेवण बनवून ते आंबट वगैरे जे बनवायचे ते खराब होऊ नये किंवा त्याचा जो साईड इफेक्ट होऊ नये म्हणून त्याला कलई केलं जायचं. तर हा कलईचा प्रकार मी लहान असताना खूप बघितलेला आहे. तुम्ही आता वापरता का घरामध्ये? आता तर बिलकुल नाही, कारण की मी आता बघितलं मला सुद्धा छान वाटलं आणि लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या. अब्दुल रशीद हे गेल्या अनेक वर्षांपासून कढई करतात. तर आपण त्यांच्याकडनं आपल्या मनातले जे काही कढईविषयीचे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण त्यांना विचारून त्याविषयीची माहिती जाणून घेऊया. माझ्या वडिलांपर्यंत धंदा आहे. असं झालं की तुमच्या वडिलांच्या काळामध्ये घराघरामध्ये पूर्वी तांब्याची आणि पितळीची भांडी वापरली जायची. आता आजकाल त्याचं प्रमाण खूप कमी झालं. कमी झाला. स्टील ॲल्युमिनियम ते कमी झाला. पितळी भांडी काही जास्त नाही. असं आहे ते हॉटेलमध्ये वाडीमध्ये आणि केटर्सवाल्याकडे आहे. क्या कर रहे हैं? ये कुछ डाल रहे हैं उसमें और कलर करके गरम करके और उसको घुमा दे रहे हैं. क्या कर रहे हैं पता नहीं? नहीं पता. आपने कभी देखा नहीं इसके पहले? नहीं देखा. ये जो अपने जो पीतल या तांबे के बर्तन होते हैं ना उसको कढ़ाई करते हैं. कढ़ाई के बारे में सुना है कभी आपने? नहीं सुना. आता हे जे पितळीचं भांडं आहे हे अगदी नवकोरं भांडं आहे. अब्दुल भाई मला सांगा, आपण समजा नवीन बाजारातनं पितळीचं भांडं घेतलं तर या भांड्याला कढई करून वापरायला हवं की असंच्या असं हे भांडं वापरता येतं? जे नवीन भांडं घेतलं तरी सुद्धा त्याला कढई करूनच मग ते वापरायला पाहिजे. जुनं पितळेचं भांडं आहे. ही कढई मला वाटतं बरेच वर्षांपूर्वीची खूप जुनी कढई आहे. हे बघून सुद्धा आपल्याला कळतं की हे अँटिक म्हणता येईल अशा प्रकारचं हे पितळेचं भांडं आहे. या भांड्याला खूप वर्षांपूर्वी कढई केली असणार, बरोबर ना? आपल्याला दिसतंय तसं की खूप वर्षांपूर्वी कढई केली असेल. तर ही जी आपण कढई करतो ही केलेली कढई साधारणपणे किती दिवस टिकते? ते वापरल्या पडतात. 1 वर्ष पण चालते, 2 वर्ष पण चालते, 3 वर्ष पण. जसं आपल्याला ते वापरेल तसं चालतं. आपण जर रोज वापरत असू भांडं तर तो 1 सालभर चालते. ते म्हणजे कमीत कमी 1 वर्ष तरी कढई केलेली चालते. की एका भांड्याची कढई करायला साधारणपणे किती खर्च येतो? लहान भांड्याचं असं भांडं असलं ना तर 100 रुपये बनायचं. असं जर लहान आकाराचं भांडं असेल तर साधारणपणे 100 रुपये त्याला कढईचा खर्च येतो. आणि असं जर मोठं भांडं असेल तर ते 200, 250, 300 जसा भांडं. ओके. आता त्यांनी मला वाटतं खाली कढईचं त्यांची सगळी भट्टी सर्व आणल्या, भट्टी वगैरे ते सर्व घेऊन आलेले आहेत, ते लावतायत. तर आपण तिकडे जाऊयात आणि कढई कशी करतात, त्यासाठी कोणतं साहित्य वापरतात अशी सगळी माहिती आपण जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आपण भांडं गरम केलं. भांडं गरम केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲसिड टाकलं. ॲसिडमध्ये सर्व साफ करून टाकलं. साफ होते भांडी. साफ होती भांडी. भांडी साफ, सगळा कचरा निघून जातो. कचरा सर्व निघून जाता. हां. आणि त्याला घासायला पाहिजे. घासून दिसून नंतर कढई पकडणार. ते असं कढई पकडत नाही. हां, घासून सगळं साफ झाल्यानंतर ते कढई व्यवस्थित पकडते. तसं कढई नाही पकडत. त्यामुळे पहिल्यांदा ॲसिड टाकून आपल्याला ते सगळं साफ करून घ्यायचं आहे. भांडं गरम करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲसिड टाकून सगळं साफ केलं आणि त्याच्यानंतर मातीने आणि बारीक बारीक खडे घेऊन त्याच्याने भांडं घासून त्याच्यावरचं जमा झालेलं जे काही सगळं कार्बन असेल ते सगळं कार्बन त्यांनी काढून टाकलं.
अब्दुल भाई, आता हे काय करताय तुम्ही सांगा बरं. ते नवसागर आहे ना, नवसागर पिसते ते बारीक करतात. आता मला वाटतं अब्दुलभाईंची बहुतेक बेसिक तयारी सगळी झालेली आहे आणि आता ते कढई करायला ॲक्च्युअल कढई करायला सुरुवात करत आहेत. पण कढई करण्याच्या आधी ही सगळी बेसिक तयारी करून घेणं आवश्यक असतं. कढई ही प्रामुख्याने पितळ आणि तांबं या दोन भांड्यांना कढई करणं आवश्यक असतं. त्याचं कारण असं की ज्या संयुगांपासून पितळ आणि तांब्याचं भांडं बनलेलं आहे त्याच्याबरोबर ज्या वेळेला आपण तेल, लिंबू, टोमॅटो अशा गोष्टींचा ज्या वेळेला या पितळेच्या भांड्याशी संपर्क येतो त्यावेळेला त्या भांड्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होते आणि त्या रासायनिक प्रक्रियेमुळे आपला जो पदार्थ आहे हा पदार्थ बिघडू शकतो आणि जो आपल्या शरीराला घातक असतो. त्यामुळे पितळ आणि तांबं ही भांडी जर आपल्याला वापरायची असतील तर ती कढई करूनच वापरणं आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांबा आणि पितळीची भांडीसुद्धा दोन प्रकारची असतात. एक प्रकारची भांडी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गॅसवरती ठेवून किंवा चुलीवरती ठेवून प्रत्यक्षात आपण पदार्थ शिजवतो ती भांडी. आणि दुसरी भांडी म्हणजे साधारणपणे म्हणा पाणी साठवण्याचं भांडं असेल किंवा आपल्याकडे पोळपाट लाटणं आहे, तुम्ही अनेक व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल, पोळपाट लाटणं असेल किंवा हा असा प्रकारचा हा असा पाण्याचा जग असेल किंवा परात असेल पितळीची की ज्याच्यामध्ये आपण कणिक मळतो. तर अशी जी भांडी आहेत या भांड्यांना कढई करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण त्याच्यामध्ये आपण पदार्थ शिजवत नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होत नाही. जो पदार्थ आपण गॅसवरती भांडं ठेवून ज्याच्यामध्ये आपण पदार्थ शिजवतो त्या भांड्याचा कढई करणं आवश्यक आहे. तांबा, पीतल, लोखंड सारी चीज़ों से अपने को बनाया है और वो चीज़ अपने अंदर जाना चाहिए तो उससे अपने को तंदुरुस्ती मिलती है. उसमें जो एक भी चीज़ कम हो जाएगी ना तो बीमारी का शिकार हो जाएगी. हे टीन आहे आणि हे टीन भांडं गरम असतानाच पहिल्यांदा नवसागराची पावडर लावून त्याच्यावरती हे जे टीन आहे या टीननी ती कढई केली जाते. आणि या टीनचा जो थर आहे हा थर त्या भांड्यावरती चढवला जातो. आणि हे जे टीन आहे या टीनमुळे जी मी तुम्हाला मगाशी रासायनिक प्रक्रिया सांगितली पितळे तांब्याच्या भांड्यांमध्ये आणि खाद्यपदार्थांमध्ये जी रासायनिक प्रक्रिया होते ती प्रक्रिया होत नाही. आणि हे टीनचे जे कण असतात आपल्या शरीरामध्ये जातात आणि हे शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असे असतात. हे पहा, आता या भांड्याला कढई पूर्ण झाली आहे. भांडं थंड झालं आहे आणि कढई झाल्यानंतर हे भांडं असं दिसतं. बाहेरच्या बाजूनी पितळी आणि आतल्या बाजूनी त्याला अशी एक वेगळी झळाळी येते. कढई केल्यानंतर आतल्या बाजूला भांड्याला साबण वगैरे लावायची गरज नाही. आपलं चण्याच्या डाळीचं पीठ जे असतं ज्याला बेसन आपण म्हणतो त्याच्यानी किंवा गव्हाचं पीठ म्हणजे आटा, कणिक ह्याच्यामुळे हे लावून भांड्याची आतली बाजू धुवायची आणि बाहेरच्या बाजूला आपण चिंच आणि लिंबू ह्याच्याने आपण घासून साफ केलं तर भांडं छान दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मेंटेन राहतं आणि छान चकचकीत होतं. त्याच मला यांच्याकडनं समजलं की आता हा जो चमचा आहे हा मी पितळेचा धरून चाललो होतो, पण यांनी सांगितलं की हा कास्याचा आहे. आणि हा जो दुसरा चमचा आहे ही जी पळी आहे ही पळी मात्र पितळीची आहे. तर मला आत्ताच यांच्याकडनं समजलं की हे पितळ आहे पण हे कास्य आहे. भाई साहब मुझे बताइए ये कांसे का है और ये पीतल का है, ये आपने कैसे पहचाना? इसका जो है ना, इसका धातु जो है अलग है, मालूम पड़ता है. अच्छा अच्छा. और इसका है ना वो अलग मालूम पड़ता है. इधर भी आ रहे बाबा, ये आवाज़, ये पीतल, इसका आवाज़ आ रहा है, इसका आवाज़ डप आएगा. अच्छा. आता कांस्य आणि पितळमध्ये फरक हा आहे की पितळेच्या भांड्यांना कढई करणं आवश्यक आहे पण कांस्याच्या भांड्याला कढई करणं आवश्यक नाही आहे. कांस्य हे जे मेटल आहे हे मेटल अतिशय ब्रिटल, आपण ज्याला ब्रिटल असा वैज्ञानिक शब्द आहे, ब्रिटल असं असतं. त्यामुळे हे जर खाली पडलं जोरात, ह्याच्यावरती प्रहार झाला तर हे भांडं तुटू शकतं. मात्र पितळेला तसं काही होऊ शकत नाही. कांस्य हे पितळेपेक्षा खूप जास्त महाग आहे. इंग्लिशमध्ये याला ब्रॉन्झ असं म्हणतात. आपण गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल जे म्हणतो ते ब्रॉन्झ म्हणजे हे कांस्य. तर अशा तऱ्हेने आपली पितळेची भांड्यांना कढई झालेली आहे. छान चकचकीत दिसत आहेत ही भांडी. अब्दुल भाई, मोहम्मद भाई, तुम्हा दोघांचे खूप मनापासून आभार. जर्रों में रह के चमक छोड़ जाऊंगा, दूर दूर तक अपनी कनक छोड़ जाऊंगा.
मी सुद्धा वेळोवेळी सांगत असतो की तांब्यामध्ये पितळमध्ये जे काय मिनरल्स असतात ते आपल्याला अन्नाच्या द्वारे मिळतात, मुद्दाम आपण त्याला घ्यायला जात नाही आणि त्याची चवसुद्धा छान होते, त्याच्यानंतर गॅसची बचत असते. तर ही सगळी भांडी तुम्हाला आता मास्टर रेसिपीजच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, बघा, लिस्ट चेक करा, भांडी बघा, किमती बघा आणि ऑर्डर करा.